नमस्कार मित्रमंडळी. कोल्हापूर लोकसभा 2024मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच दिनांक 16 मार्च 2024 रोजी लोकसभेची निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे आणि आजपासूनच आचारसंहितेला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला चालू होईल आणि 5वा टप्पा जो आहे तो 20 मेला संपणार आहे. तर संपूर्ण देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये हे मतदान चालू होणार आहे. तर आजच्या व्हिडिओतून आपण पाहून घेऊया महाराष्ट्रातले राज्याचे लक्ष असलेले सगळ्यात 2 महत्त्वाचे मतदारसंघ, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. इथे साधारण निवडणूक प्रक्रिया कशी असेल किंवा कधी चालू होईल. तर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदान हे 7 मे रोजी होणार आहे आणि त्याची आचारसंहितेची सुरुवात जी आहे ती आजपासून म्हणजे 16 मार्चपासून 2024पासून चालू झालेली आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख जी आहे ती 12 एप्रिल आहे आणि 12 एप्रिलपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे ती 19 एप्रिल 2024पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज छाननी ही 20 एप्रिलपर्यंत होणार आहे. 1 दिवसात अर्ज छाननी होईल आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत ही 22 एप्रिलपर्यंत असणार आहे. याच्यानंतर किंवा याच्या अगोदर किंवा आत्ताही बघताय निवडणुकीच्या प्रचारास बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि मतदान हे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे मंगळवार 2024 रोजी मतदान पार पडणार आहे आणि देशातल्या एकूण होणाऱ्या 7 टप्प्यांमधलं मतदानाची मतमोजणी ही दिनांक 4 जून रोजी होईल. मला वाटते की तुम्ही 7 मेला मतदान केल्यानंतर कमीत कमी 1 महिनाभर फक्त निवडणुकीच्या चर्चाच केल्या पाहिजेत की कोण निवडून येईल आणि कोण पडेल. साधारण मतमोजणीचा निकाल जो आहे तो 4 जून रोजीच आपल्याला कळेल आणि देशात कोणतं सरकार येतं आहे हे आपल्याला 4 जूनलाच कळेल. सध्या तरी कोणत्या कुठे लढती होणार आहेत हे थोडंफार चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण आपण जर कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले मतदारसंघाबाबत जर बोलायचं झालं तर अजून कोणतंही कसलंही चित्र फिक्स नाही आहे. आज संध्याकाळच्या आलेल्या लेटेस्ट बातमीनुसार ह्याच बातमी होती की कोल्हापूरसाठी संजय राऊतांची कमेंट होती की आम्ही शाहू महाराजांच्या सन्मानासाठी शिवसेनेचा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यासाठी तयार आहोत. याच्या पलीकडे जर आपण जाऊन विचार केला तर आपण असं समजू शकतो की महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला दिलेली आहे आणि तिथे शाहू महाराज हे उमेदवार असतील. एकंदरीत हा महाविकास आघाडीचा मतदारसंघ कोणाकडे हा गोळ मिटलेला आहे आणि उमेदवार हे बऱ्यापैकी अगोदरपासूनच फायनल होते आपण असं म्हणू शकतो. पण साधारण जर आपण बघितलं तर शिंदे गट आणि भाजपा म्हणजे महायुतीमध्ये आणि अजित पवार गट या 3 पक्षांच्या महायुतीमध्ये जो उमेदवार अजून ठरलेला नाही आहे. पण तरी संजय मंडलिक जे 2 दिवस मुंबईत तळ ठोकून होते आणि आल्यानंतर त्यांची जी कार्यकर्त्यांबाबत चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा असं म्हणणं डिक्लेअर केलं की आपल्याला काही चिंता नाही आहे, आपली उमेदवारी ही निश्चित जाहीर होईल. शिंदे गटाला 11 खासदारांचा पाठिंबा होता, तेव्हा 12 खासदारांचा पाठिंबा पाहिजे होता म्हणून त्यांना गळ घालण्यात आली आणि ह्याच्यामध्ये त्यांनी अशी अट ठेवली की कमीत कमी इतका निधी माझ्या मतदारसंघासाठी मिळाला पाहिजे आणि मला लोकसभेची उमेदवारी पाहिजे. ही त्यांची अट तेव्हा मान्य झाल्यानंतर त्यांनी 12वा खासदार म्हणून शिंदे गटाला पाठिंबा दिला असं त्यांचं म्हणणं आहे. हे काल सकाळपर्यंत म्हणजे 15 मार्चपर्यंत त्यांची भाषा होती. बट 15 मार्चच्या संध्याकाळपासून थोडंसं त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा बदल जाणवतोय. एकंदरीत त्यांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की जर तिकीट मिळालं नाही तर अपक्ष निवडणूक लढवणं आम्हाला काही माहीत नाही आहे असं नाही आहे. अपक्ष आम्ही निवडणूक लढवू शकतो, ते आमच्या रक्तातच आहे. अशा प्रकारच्या काही वल्गना ज्या आहेत त्या मंडलिक गटाकडून बाहेर आलेल्या आहेत. आता आपण बघायला खरंच मजा येईल की एकंदरीत काय होणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये, कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे, शिंदे गटाकडून की भाजपकडे हा मतदारसंघ जातो हे बघणं खरंच उत्सुकाचं ठरेल. हा झाला कोल्हापूरविषयीचा भाग.
कोल्हापूरमध्ये अजून एक सांगायचं झालं तर सरळ सरळ ही 2 गटांमध्येच 2 पक्षांमध्येच इलेक्शन होईल असं वाटते. कारण की सतेज पाटील इथे तिसरा उमेदवार देणार नाहीत आणि ती देण्याची ते चूकही करणार नाहीत किंवा भाजपा शिवसेनासुद्धा तिसरा उमेदवार देण्याची कुठे चूक करणार नाहीत. कारण की त्यांना समोरचे उमेदवार किती तगडे आहेत हे त्यांनाही माहिती आहे. त्याचंही त्यांना आव्हान पेललं पाहिजे. त्यामुळे त्या अर्थीच ते तिसरा उमेदवार कोणताच पक्ष इथं देणार नाही. त्यामुळे ही सरळ सरळ दुरंगी लढत ही कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपणास पाहावयास मिळेल. आपण जर बघितलं तर हातकणंगले मतदारसंघाबाबतची आजपर्यंत संध्याकाळपर्यंतची स्थिती थोडीफार कोल्हापूर मतदारसंघासारखीच आहे. अजून कोणतंही अधिकृत तिकीट उमेदवार डिक्लेअर झालेला नाही आहे. मतदारसंघ कुणाला सोडायचा याच्यावरती अजूनही खलबतं महाविकास आघाडीमध्ये चालू आहेत. राजू शेट्टी यांनी आजपर्यंतची एकला चलोली घेतलेली भूमिका आज थोडीशी बदललेली दिसते. आज दिनांक 16 मार्च रोजी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतलेली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार हातकणंगले मतदारसंघाला न देता शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावरची मागणी केलेली आहे. त्यांनी फक्त पाठिंब्यासाठीच बोलणी झालेली आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो एकंदरीत त्यांची अशी रिक्वेस्ट आहे की महाविकास आघाडीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ नये. त्यांनी या तिन्ही पक्षांनी काँग्रेस, शरद पवारांचं राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून हा राजू शेट्टी यांना पाठिंबा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते सुद्धा त्यांच्या स्वाभिमानी पक्षातून ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. सेम चित्र कोल्हापूरसारखं शिवसेना भाजपा युतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये आपल्याला हातकणंगले मतदारसंघामध्येही बघायला मिळतं आहे. एक विषय कायम चर्चेचा राहिलेला आहे गेले 2-3 महिने, धैर्यशील माने यांच्याविषयी असणारी नाराजी. पण ती नाराजी किंवा त्या नाराजीचं टेन्शन किंवा काय ते धैर्यशील मानेंच्या देहबोलीत कुठेही जाणवत नाही. ते इतके सावधपणे राहत आहेत किंवा ते इतके कॉन्फिडंट आहेत की मलाच उमेदवारी मिळेल याच्यावरती चाललेलं आहे. पण भाजपा इथे शिवसेना शिंदे गट इथे नवीन डाव टाकत आहे. मध्यंतरी विनय कोरेंचं नाव चर्चेत आलं. राजेंद्र पाटील यड्रावकरांचे बंधुराज श्री संजय पाटील यड्रावकर यांचं नाव चर्चेत आलं. सो अजून कितीतरी बरीच नावं चर्चेत येत आहेत. पण हे कुठे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला बघायला मिळणार नाही. सो नावांची अदलाबदल किंवा नवीन उमेदवार देणं किंवा कोणत्या पक्षाला ही सीट घेऊन तिथं उमेदवार देणं हे सगळं जे आहे ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपल्याला बघायला मिळत आहे. माझा एकंदरीत अंदाज असाच आहे की धैर्यशील मानेंच्या विषयी असणाऱ्या नाराजी म्हणजे ह्या नाराजी मी कुठे जाऊन अनुभवलेला नाही आहेत. एकंदरीत जे काही सोशल मीडियावरचं वातावरण आहे किंवा सोशल मीडियावरती येणारे व्हिडिओज आहेत, त्याच्याखाली येणारे कमेंट्स आहेत, फेसबुकच्या माध्यमातून जे प्रसारित होतात व्हिडिओ त्याच्याखाली येणाऱ्या ज्या कमेंट्स आहेत त्या ह्याच्यातून जर तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिलं तर धैर्यशील मानेंच्या विषयी थोडीफार नाराजी दिसून येते की मतदारसंघातला संपर्क कमी आहे किंवा काय जाणं. आता मागच्या 1 वर्षभरात बघितलं तर त्यांनी प्रचंड निधी खेचून आणलेला आहे. त्याच्यातनं त्यांनी त्यांचं मार्केटिंगसुद्धा चांगल्या प्रकारे केलेलं आहे. कोणते कोणते मोठे प्रकल्प ते आणू इच्छितात याचीसुद्धा त्यांनी माहिती सर्वांना दिलेली आहे. सो एकंदरीत त्यांना तिकीट मिळवण्याबाबत शिंदे गटाकडून अडचणी येणार नाहीत किंवा त्यांच्याविषयी असलेली नाराजी ही शिंदे गटापर्यंत पोहोचलेली नसावी. त्यामुळे त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळवण्यात कोणती अडचण मला सध्या तरी दिसत नाही. राहिला प्रश्न भाजपचा, भाजपला मानणारा मतदारसंघसुद्धा इचलकरंजी आणि पलीकडच्या भागामध्ये मोठा आहे. तर आमदार सुरेश हळवणकर असतील माजी आमदार किंवा सध्याचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे असतील, यांनी दोघांनी म्हणजे हे प्रकाश आवाडे यांचा पाठिंबासुद्धा आपण जर बघितला तर तो शिवसेना भाजपा युतीलाच आहे. त्यामुळे ह्या दोघांचं वजन किंवा विनय कोरेंचा असलेला वारणा खोऱ्यातला संपर्क, त्यांचं कार्यक्षेत्र हे पन्हाळा तालुका, शाहूवाडी तालुका,
सांगली जिल्ह्यात, परत हातकणंगले तालुका या सर्व मतदारसंघात त्यांचं प्रचंड मोठं प्राबल्य आहे. तर याचा फायदा नक्कीच कुठेतरी शिवसेना भाजपाला होईल आणि ते नक्कीच त्यांचा वापर करून ते फायदा मिळवू शकतील. धैर्यशील मानेसुद्धा मला वाटतं की याच कुठेतरी जोरावरती तिकिटाची जोरात मागणी करत असतील की विनय कोरेंचं असणारं समर्थन, आमदार सुरेश हाळवणकरांची असणारी मोठ, प्रकाश आवाड यांचा असणारा पाठिंबा किंवा तुम्ही जर खालच्या सांगली भागात गेलात तर सत्यजित देशमुखांचं वजन, ह्या अशा सर्व गोष्टींचा पाठिंब्याच्या विचारावरतीच ते आज निवडणूक लढवण्याचा विचार करत असतील आणि त्यासाठीच ते निश्चिंतपणे राहत असतील की थोडीफार म्हणजे त्यांनी एक वक्तव्य केलं पण होतं की थोडीफार नाराजी असेल, पण त्याच्यामध्ये लोकांनी हेही समजून घेतलं की कोरोनाचा काळ आला होता, 2.5 वर्ष काम करायला संधी मिळाली नाही. हे हे तितकं त्यांचं खरं आहे. पण उमेदवारीचा घोळ अजून हातकणंगले मतदारसंघातला मिटलेला नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला तर इतकंच सांगायचं की आज आपण 16 मार्च रोजी जाणून घेतलं की निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन देशामध्ये 7 टप्प्यांमध्ये होणाऱ्याच्या मतदानाच्या तारखा आणि मतदारसंघांची नावं दिलेली आहेत. महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 29 मेला चालू होईल आणि 19 मेच्या दरम्यान ते संपेल. सो साधारण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ महाराष्ट्र येथून सुरुवात होईल. 7 मेला कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सर्वांनाच मतमोजणीची प्रतीक्षा करावी लागेल 4 जून 2024 आणि 4 जूनला आपल्याला कळेल की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झालेला आहे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण झालेला आहे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं कोणता खासदार हा कोल्हापुरातून निवडून यावा? तुम्हाला काय वाटतं कोणता खासदार हा हातकणंगले मतदारसंघातून निवडून यावा? तुम्ही नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.